स्वतःचे पंख लावून सोडून देऊ लाचारी. सहकारात्मकतेची शक्ती आज जागवू अंतरी. उंच उंच ध्येयासाठी करू हीच खरी तयारी. उंच भरारी घेऊया उंच भरारी. उंच भरारी घेऊया उंच भरारी. संकट येऊ असो तुफान अपयशाचे. राजयोगी बनू मिळेल सामर्थ्य धाडसाचे. स्वप्न सजूनी येऊ स्वच्छंद ही भरारी. हिम्मत ठेवूनी यशाची सर करू पायरी. उंच उंच ध्येयासाठी करू हीच खरी तयारी. उंच भरारी घेऊया उंच भरारी. उंच भरारी घेऊया उंच भरारी. नमस्कार दर्शक मित्र हो, उंच भरारी या कार्यक्रमामध्ये आपले मनपूर्वक स्वागत. ध्येय एकदा निश्चित झालं की हजारो वाटा आपोआप सापडतात. न करणाऱ्यांसाठी हजारो कारणं असतात आणि करणाऱ्यांसाठी एकही कारण पुरेसे असते. सुरुवात कशी करायची? छोटी असो की मोठी असो, सुरुवात तर करायला हवी. ध्येयावर प्रेम करता करता अपयशाची वादळं प्यायची असतात. यश प्राप्त करता करता कधी कधी अपयश येत असतं, पण ही उंच भरारी घेत असताना मात्र मेहनत आणि प्रयत्न करणं सोडायचं नसतं. तर आज कुठली मेहनत करायची, कुठले प्रयत्न करायचे हे जाणून घेणार आहोत आपण आदरणीय ब्रह्मकुमारी लक्ष्मीदीदी यांच्याकडून. त्यांचे स्वागत करून आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. नमस्कार दीदी. ओम शांती. ओम शांती. दीदी, आपण काल पाहिलं की यशप्राप्तीसाठी दृढ संकल्प, प्रबळ इच्छाशक्ती, सकारात्मक विचार यासारख्या अनेक गोष्टींची आवश्यकता आहे. पण त्याचबरोबर आपल्याला जी सर्वात महत्त्वाची गोष्ट वाटते ती स्वतःला ओळखणं किंवा स्वतःची जाणीव असणं. कारण जोपर्यंत आपल्याला स्वतःची ओळख नाहीये, स्वतःची जाणीव नाहीये, तोपर्यंत आपण यश मिळवण्यासाठीचे जे काही मार्ग आहेत त्यावर चालू शकत नाही. तर पहिल्यांदा ही स्वची ओळख कशी करून घ्यायची? स्वतःची ओळख म्हणजे स्वतःच्या आंतरिक स्वरूपाला जाणणं. आणि जोपर्यंत आपण स्वतःच्या आंतरिक स्वरूपाला, आत्मरूपाला ओळखत नाही, तोपर्यंत आपली ध्येयाची जी वाटचाल असते ती वाटचाल इतकी सरळ किंवा सुगम होत नसते. स्वामी विवेकानंदाची एक खूप चांगली लाईन मला आठवते. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की जी माणसं ध्येयवेडी असतात ती आयुष्यात नेहमी धडपडत असतात. लोकांच्या नजरेने ती धड नसतात, कारण ती सारखी पडत असतात. खरं तर ती पडत नसतात, पडता पडता घडत असतात. त्यामुळे ज्यावेळेस आपण ध्येयाकडे वाटचाल करत असतो तर पूर्णपणे ध्येयवेडी होऊनच चालणं आवश्यक असतं. म्हणजे एक प्रकारे जे आपण लक्ष ठेवलेलं आहे, जे ध्येय गाठायची आपली विचारधारा किंवा संकल्पना आहे, त्यामध्ये आपल्या आत्मस्मृतीला जागृत करून, आत्मज्योतीला जागृत करून जर तुम्ही त्या ठिकाणी पाऊल उचलता तर आपोआपच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचता. हा, कित्येकदा पडत असता, पण खरोखर पडत नसता, घडत असता. कारण त्यातून तुम्हाला अनुभवांचे धडे मिळत असतात. अनुभवांच्या धड्यांच्या आधारे ध्येयवेडी माणसं नेहमी आपल्या ध्येयाला गाठत असतात. कित्येकदा आपण पाहतो, जो व्यक्ती खरोखर एखाद्या कार्यात यशस्वी झालेला असतो तर खरोखर त्या व्यक्तीला त्या कार्यात वेड लागलेलं असलं पाहिजे. जगाच्या दृष्टीने लोकांनी त्याला वेडं ठरवलं तरी हरकत नाही, परंतु ध्येयवेडी माणसंच यशस्वी होत असतात. आणि त्या ध्येयाला गाठण्यासाठी ध्येयाची ओळख आणि स्वतःची ओळख, स्वतःची जाणीव म्हणजे आत्म्याची जाणीव, आत्मशक्तीची जाणीव असणं फार आवश्यक आहे. म्हणजे त्या व्यक्तीला एखादं ध्येय साध्य करायचं आहे तर तिची स्वतःची जाणीव म्हणजेच तिच्या स्वतःच्या क्षमता कशा आहेत, तर ती ते परफेक्ट म्हणजे अगदी योग्यरित्या कसं ओळखू शकते की हे ध्येय मी जे निवडतो आहे त्याच्यावर मी सहजपणे चालेल, सुलभपणे चालेल आणि माझा मार्ग सुखकर होईल. आपण जे ध्येय गाठायचा प्रयत्न करत असतो तर त्याच्यासाठी जे मार्ग आहेत
किंवा जी मदत आहे आपण बाहेर शोधत असतो. अच्छा. परंतु खरं पाहता आपल्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी जी सक्षमता आहे, जी शक्ती आहे, ती तुमच्या स्वतःतच असते. मदत सर्वांची नक्की पाहिजे, मदतही पाहिजे, सर्वांचे आशीर्वाद, सर्वांच्या दुवा, सर्वांचे गुडविशेष तुमच्या सोबत नक्की पाहिजे. म्हणजे बाकीच्यांचं मार्गदर्शनही घ्यायला हवं. ते जरुरी आहे. परंतु त्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी सगळ्यात प्रबळ शक्ती जी आहे तुमच्या स्वतःमध्ये आहे. परंतु आपल्याला स्वतःच्या आत्मशक्तीचं सज्ञान नसल्यामुळं आपण ती शक्ती दुसरीकडे शोधतोय किंवा ते मार्ग दुसऱ्यांकडे मागायचा प्रयत्न करतोय. लोक मार्गदर्शन करतील, तुमचे मित्र आहेत, आई वडील आहेत, शिक्षक आहेत, प्रत्येक जण आपल्याला मार्गदर्शन करत असतात. त्या मार्गदर्शनाच्या अनुसार त्यांच्या अनुभवाने आपण बरंच काही शिकायचं असतं. परंतु तुमचा मार्ग प्रशस्त तुमच्या आत्मबळावर, तुमच्या आत्मशक्तीच्या आधारावर होत असतं. जसं पहा, जो हरिण असतो, हरणाच्या नाभीमध्येच कस्तुरीचा सुगंध दडलेला असतो. परंतु बऱ्याचदा हरणाला स्वतःलाच हे माहिती नसतं की या कस्तुरीचा सुगंध आपल्याच नाभीतून येतोय. त्यामुळं मृग जो असतो तो कस्तुरीचा सुगंध सगळीकडे शोधत राहतो. प्रत्येक मानवाची अवस्था हीच झालेली आहे की त्या कस्तुरीचा सुगंध म्हणजे कार्य करण्याची क्षमता, योग्यता, ॲबिलिटी तुमच्यात आहे, पॉसिबिलिटीज तुमच्यामध्ये आहेत. परंतु मानव स्वतःच्या आंतरिक शक्तींना न ओळखता याचा शोध बाहेर घेत आहे. जर स्पर्धेच्या युगात आपण पाहिलं तर सहजासहजी व्यक्तीला त्याची जाणीव नाहीये की त्यांच्या अंतरंगामध्ये किती शक्ती आहेत आणि त्या शक्तींचा वापर केला तर ते सहजपणे यशाकडे वाटचाल करतील. जीवनाचे सारे रंग आणि तरंग सामावून घेण्याचं अंतरंग म्हणजे तुमची आत्मशक्ती आहे. स्वतःच्या अंतरंगाला ओळखणं, स्वतःच्या आत्मशक्तीला ओळखणं म्हणजे खरं काय केलं पाहिजे यावर मला एक सुंदरशी गोष्ट आठवतीये. एकदा देवता विष्णू अनेक समस्यांनी खूप त्रस्त झालेले होते. आता तुम्ही विचार करताल आजचा मानव तर समस्यांनी त्रस्त आहे, पण एक कथा आहे. परंतु त्याच्यातला मोरल आपण समजू शकतो. देवता विष्णू काही समस्यांनी त्रस्त झाले होते आणि त्यांची समस्या हीच होती की जगातले जे मनुष्य आहेत ते मनुष्य काहीही त्यांच्या जीवनात घडलं तर ते लगेच विष्णू देवतांकडे येत होते आणि त्यांच्या समस्यांचं निराकरण त्यांच्याकडून मिळवत होते. आणि विष्णू मनुष्यांच्या या भक्तीवर अतिप्रसन्न होते. परंतु मानवांच्या समस्यांचं निराकरण करता करता ते स्वतःच समस्याग्रस्त झाले होते. मग विष्णू देवतांनी आपल्या सगळ्या देवगणांना बोलवून त्यांची समस्या काय आहे देवतांना सांगितलं आणि काहीतरी माझ्यासाठी मार्ग काढा म्हणून सगळ्या देवतांना आग्रह केला. त्यांनी आपली समस्या सांगितली की प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी मानव माझ्याकडे येतोय, पण कुठंतरी मला सुद्धा शांती हवी, एकांत हवा आहे, तर त्यासाठी काहीतरी मार्ग शोधून काढा. असं कोणतं स्थान मला सांगा की जिथं मी एकटा राहीन आणि मला शांती मिळेल. त्यावेळेस काही देवतांनी त्यांच्या आग्रहापायी एक निर्णय दिला की तुम्ही हिमालय पर्वताच्या शिखरावर जाऊन बसा. तिथं तुम्हाला एकांत लाभेल आणि कोणीही व्यक्ती तिथपर्यंत पोहोचणार नाही. विष्णू देवता म्हणाले की शक्यच नाही, तिथे सुद्धा मानव सहज पोचेल. तर त्यानंतर ब्रह्माजींनी त्यांना सांगितलं की तुम्ही महासागराच्या तळाला जाऊन बसा, तिथे कोणीच मानव येणार नाही. तर वरुण देवानी सांगितलं की तुम्ही आकाशात जाऊन बसा, तिथं कोणी भेटायला येणार नाही. म्हणजे प्रत्येकाने वेगवेगळे मार्ग सुचवले. परंतु कुठलेही मार्ग विष्णूंना पसंत येईना. कारण ते म्हणत होते की आजचा मनुष्य कुठेही पोचेल, हिमालयाच्या शिखरावरही पोचेल, अंतरिक्षमध्येही पोचेल, समुद्राच्या तळालाही पोचेल. त्याच्यामुळे त्यांना असं वाटत होतं की हे काही ठिकाण माझ्यासाठी योग्य नाही. त्यावेळेस सूर्य देवतांनी सांगितलं की तुम्ही असं करा, मानवाच्या हृदयातच जाऊन बसा. कारण मनुष्य एक असा प्राणी आहे, तो सर्वत्र सगळं काही शोधायचा प्रयत्न करतो, जगाच्या कान्याकोपऱ्यात तो पोहोचेल. परंतु मनुष्याची वृत्ती अशी आहे की तो स्वतःच्याच अंतरंगाचा शोध कधी घेत नाही, स्वतःच्या आत कधी तो पोहोचत नाही. त्यामुळे तुम्ही मानवाच्या हृदयात जाऊन बसा. आणि विष्णूंना हे सजेशन आवडलं आणि त्यांनी खरोखर हा निर्णय घेतला आणि ते स्वतः मानवाच्या हृदयात जाऊन बसले.
म्हणून कधी कधी म्हटलं जातं की परमेश्वर माणसाच्या हृदयात आहे. हृदयातच आहे अच्छा. आणि सगळी शक्ती सुद्धा माणसाच्या अंतरात्म्यातच आहे. परंतु आज मानवाने हेच केलेलं आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलेला आहे. कुठल्याही गोष्टीचा शोध घेण्यासाठी तो अंतरिक्षात गेलेला आहे, हिमालयाच्या शिखरावरही पोचलेला आहे, महासागरात सुद्धा गेलेला आहे. परंतु आज मानव स्वतःच्या अंतरंगाचा शोध घेऊ शकत नाही. बरेच जण म्हणतात की जो स्वतःला ओळखतो, जो स्वतःच्या शक्तींना ओळखतो, तो जीवनामध्ये निश्चितच सफल होतो. हो. तर या शक्तींना ओळखायचं कसं पहिल्यांदा हे आपण जाणून तर घेऊया. त्यासाठी ज्याप्रमाणे विष्णू देवतांनी मानवाच्या हृदयात लपवलं, म्हणजेच काय, मानवाची सगळी शक्ती स्वतःच्या आत्मजागृतीमध्ये आहे. फक्त जगाचा शोध घेण्यापेक्षा स्वतःचा शोध जर घेतला तर मानवाला स्वतःमध्ये लपलेला असीम शक्तीचा साक्षात्कार होईल आणि त्या आधारे मनुष्य कुठल्याही कार्यात अगदी सहज आणि सरळ स्वरूपात यश गाठू शकतो. आज आपण विज्ञानाच्या आधारे की स्पेसमध्ये गेलेलो आहोत, मंगळावरही गेलेलो आहोत. आजचा मनुष्य मंगळावर गेलेला आहे, पण स्वतःच्या जीवनात मंगळ आहे की नाही, सगळं मंगलमय आहे की नाही, याची जाणीव मात्र माणसाला राहिलेली नाही. आणि त्याचं कारण हेच की स्वतःच्या आत्मशक्तीला ओळखलेलं नाहीये. आणि हे जे एक मार्ग आहे अध्यात्माचा मार्ग, तर अध्यात्माचा मार्ग याचा अर्थच आहे की स्वतःचं आत्म अध्ययन करणं, स्वतःची आत्मजागृती करणं. म्हणजे यशप्राप्तीमध्ये अध्यात्माचा खूप मोठा वाटा आहे. हो. एकदा गोस्वामी तुलसीदासांनी असं म्हटलं होतं की जो मोठा जलाशय असतो त्यामध्ये मासे अतिशय सुरक्षित राहतात, तसे जे लोक म्हणजे परमात्म्याच्या छत्रछायेखाली आपलं जीवन जगतात ते नेहमी सुखरूप असतात आणि जीवनामध्ये ते सदैव यश प्राप्त करत असतात. हो, नक्कीच. कारण अध्यात्माचा मार्ग म्हणजेच काय की स्वतःच्या आत्मशक्तीला जागवणं आणि त्या आत्मशक्तीमध्ये आणखी वृद्धी करण्यासाठी परमात्म छत्रछायेमध्ये राहणं, ईश्वरीय शक्तीच्या सानिध्यात राहणं, त्याचा सहवास अनुभवणं. तर आपोआपच ज्याच्या डोक्यावर ईश्वरीय छत्रछाया आहे, ज्याच्या डोक्यावर ईश्वरीय वरदानी हस्त आहे, तर त्याच्यासाठी अशक्य किंवा असंभव अशी कोणती गोष्टच नाही आहे. पण दीदी, आपण जर आता पाहिलं सोशल मीडियावर तर खूप गोष्टी उपलब्ध आहेतच, पण यश प्राप्तीसाठी प्रत्येक वेळी प्रत्येकाचे वेगवेगळे उपाय आपल्याला सांगितले जातात. काही ठिकाणी सांगितलं जातं मंत्र करा, काही ठिकाणी सांगितलं तर ध्यान करा, काही ठिकाणी सांगतात की तुमचे जे काही संकल्प आहेत ते वारंवार वारंवार पुन्हा रिपीट करा, काही ठिकाणी सांगितलं जाते की या दिवशी या ठिकाणी या मंदिरामध्ये जा. पण असा एकही यथार्थ मार्ग अजूनपर्यंत उपलब्ध झाला नाही की जो आपली आंतरिक शक्तींची जाणीवही करून देतो आणि ईश्वराच्या छत्रछायेखाली ठेवतो आणि यशप्राप्ती करण्यासाठी मदतही करतो. तर असा कुठला मार्ग आहे? हे जे सगळे मार्ग आहेत हे काही चुकीचे आहेत असं नाहीये. हे सगळे मार्गही आवश्यक आहे. परंतु प्रत्येक मानव शॉर्टकट रस्ता शोधत असतो, सोपा मार्ग शोधत असतो. पण आता एवढं स्पर्धेचं युग आहे तर लोक म्हणतात की नाही, शॉर्टकट तर जरुरी आहे. मग शॉर्टकटचाच रस्ता काय आहे हेच आपण शोधलं पाहिजे. त्यामुळं कोणी मंत्र सांगतंय, कोणी हवन करायला शिकवतंय, कोणी मंदिरात जाऊन पूजा करायला शिकवतंय. हे सगळे मार्ग त्यांच्या त्यांच्या अनुसार बरोबरही आहे. पण त्यातल्या त्यात अध्यात्माचा मार्ग सुलभ आहे. तर त्यासाठी अध्यात्म म्हणजे यामध्ये कुठल्या प्रकारचं पूजा पाठ किंवा जप मंत्र हे शिकवलं जात नाही. अध्यात्म म्हणजे काय आहे की आत्मिक अध्ययनाच्या आधारे तुमच्या जीवनाचा मार्ग सहज सुलभ करणं. तर स्वतःची आत्मजागृती करणं म्हणजेच काय, तुमची रिअल आयडेंटिटी काय आहे. अच्छा, म्हणजे आपली स्वतःची ओळख आपण पहिल्यांदा स्वतः करून घेतली पाहिजे. तर ती स्वची ओळख कशी आहे? कारण आजपर्यंत तुम्ही एखादा मंत्र म्हणताय किंवा एखाद्या मंदिरात जाताय, इथपर्यंत ज्या मंदिरात जाऊन तुम्ही पूजा करताय त्या मंदिराच्या मूर्तीची सुद्धा पूर्ण ओळख किंवा त्या दिव्यतेची माहितीही नाही. ज्याला स्वतःचीच ओळख नाही तर तो ज्याच्याकडे जातोय किंवा जे मंत्र म्हणतोय त्याची एवढी शक्ती का अनुभवत नाहीये, कारण त्याचा भावार्थ आपण समजत नाहीये. पण दीदी, आता हे जे परीक्षा असल्यानंतर मंत्र म्हणणं किंवा एखाद्या गोष्टीच्या सफलतेसाठी मंत्र म्हणणं, जप करणं, हवन करणं, या सगळ्या गोष्टी परंपरेनुसार चालत आलेल्या आहेत. म्हणजे आई वडील सांगतात, त्यांना त्यांच्या आई वडिलांनी सांगितलं, त्यांना त्यांच्या म्हणजे हे परंपरेनुसार चालत आले म्हणून करतो. हो. तर मग ही परंपरा आपण इतकी ॲक्युरेटली फॉलो करतोय
खूप चांगल्या पद्धतीने परंपरा फॉलो करत आहोत, परंतु कधीच कोणी विचारायचाही प्रयत्न केलेला नाही किंवा कोणाची बुद्धी तिथं चालली नाही की या सगळ्याचा खरोखर आपल्याला फायदा होतोय का. फायदा नक्की होतोय, कुठंतरी त्याच्यात मन स्थिरावतंय, कुठंतरी आपल्याला तेवढ्या वेळापुरतं मनामध्ये एक सकारात्मकता येतेय, आणि ते परंतु ती एक शक्ती स्वरूपात काम करण्यासाठी, ते मंत्र असेल, ते स्तोत्र असेल, ते तुमच्यासाठी एक शक्ती स्वरूपात काम करण्यासाठी तुम्हाला तुमची आयडेंटिटी ओळखणं का गरजेचं आहे. कारण आजपर्यंत कोणीही तुम्हाला विचारतं की आपण कोण आहात, तर आपण आपल्या बाह्य स्वरूपाचीच ओळख देतोय. परंतु अध्यात्म म्हणजे आत्मस्वरूपाची ओळख, जे ह्या शरीराला चालवणारी एक चेतना आहे. आज आपण त्या चेतनेला विसरलेलो आहोत आणि म्हणून आपण आपल्या अंतरंगात जाऊ शकत नाही. आपण जगभर धावतोय, परंतु स्वतःच्या अंतरंगात आपण धावा घेऊ शकत नाहीये, कारण अध्यात्माची कमी. आणि अध्यात्म तुम्हाला तो रस्ता देतो. कारण याने काय होतं, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या आत धावा घेता तर तुमचं मन जास्त चांगल्या पद्धतीने स्थिरावतं, शांत होतं. आणि आत धावा घेतल्याने ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या मनाच्या शक्तीचा अंदाज येतो, आत्मशक्तीची जागृती होते आणि खऱ्या अर्थाने आत्मशांती लाभते, तर त्यावेळेस तुम्ही जेही निर्णय घेताल ते योग्य निर्णय असेल. तुम्ही जो ध्येय गाठण्याचा प्रयत्न करताय त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी तुमचा रस्ता सुलभ होईल. तुम्ही जे प्रयत्नांची पराकाष्ठा गाठत आहात तर त्या प्रयत्नांना नक्की यश मिळू शकतं. म्हणजे जेव्हा आपण अंतरंगात जातो त्यावेळी आपलं मन शांत होतं. मन शांत झालं की आपल्याला निर्णय घेणं सहज सुलभ होऊन जातं. म्हणजे ज्या योग्य वाटचालींनी आपल्याला वाटचाल करायची तोच रस्ता आपल्याला दिसायला लागतो. बरोबर. आणि जेव्हा आपण बाहेर धावतो त्यावेळेस अनेक वाटा दिसतात आणि त्यामुळे आपण भरकटतोय. एक क्लिअर रस्ता समजत नाहीये. प्रत्येक जण वेगवेगळ्या वाटा दाखवतोय आणि माणूस त्या ठिकाणी कन्फ्यूज होतोय. एकच कार्य करण्यासाठी जर 10 लोक भेटले तर 10 लोक वेगवेगळ्या वाटा दाखवतील, 10 लोक वेगवेगळ्या गोष्टी सांगतील. मग व्यक्ती त्या ठिकाणी कन्फ्यूज होतो, त्याला निर्णय घेणं अवघड होऊन जातं. परंतु ज्यावेळेस तुम्ही पूर्णपणे स्वतःला सगळीकडून स्विच ऑफ करता आणि स्वतःमध्ये जाता, आतल्या जगात जाता, अंतर आत्म्याला पाहता, तर आपोआपच तुमची मनस्थिती शांत आणि स्थिर झाल्यानंतर तुम्हाला तुमचा योग्य रस्ता दिसू शकतो. ज्याप्रमाणे नदीच्या पाण्याचा तळ तेव्हाच दिसतो जेव्हा ते पाणी स्वच्छही असतं आणि शांतही असतं, तर त्याचा तळ आपल्याला दिसतो. तर त्याचप्रमाणे जेव्हा व्यक्ती सगळीकडून स्वतःच्या मनाला काढून स्विच ऑफ करून पूर्णपणे स्वतःच्या आतमध्ये जातो, आपल्या आतल्या जगात जातो, तर त्यावेळेस त्याला स्वतःच्या जीवनाचा म्हणजे आत्म्याचा तळ ज्याला म्हणता येईल, स्वतःच्या अंतरात्म्याचं एक दिव्य दर्शन घडतं. पण जर सगळ्यांचा अनुभव पाहिला की जेव्हा आपण मन शांत करायला जातो त्यावेळी उलट ते अधिकच धावतं आणि जेव्हा आपण विचार थांबवायचा प्रयत्न करतो तेव्हा तर मनामध्ये अधिकच विचार येतात. तर हे ते केव्हा घडतं, ज्यावेळेस तुम्हाला योग्य तो रस्ता म्हणजे मनाला एक वळण नाही दिलं तेव्हा मन भरकटते. पण अध्यात्मामध्ये जेव्हा तुम्ही मनाला सगळीकडून स्विच ऑफ करून आत नेताय तर मनाला भरकटायचं चान्सच नसतो. मन पूर्णपणे स्वतःवर केंद्रित होतो. ज्याप्रमाणे तुम्ही आरशात पाहता तर तुमची एकाग्रता पूर्णपणे आरशामध्ये तुमच्या फेसवर असतं, तुमच्या चेहऱ्यावर असतं. सगळं व्यवस्थित आहे की नाही, तुमचा कुठं केस काय झालंय का, गंध व्यवस्थित लावलेला आहे की नाही, म्हणजे तुमची एकाग्रता, तुमचं कॉन्सन्ट्रेशन केवळ आरशामध्ये तुमच्या फेसवर असतं. त्याच पद्धतीने अध्यात्म ह्याचा अर्थच हा आहे की तुमचं मन, तुमचे विचार आपोआपच सगळीकडून निघून स्वतःवर स्थिरावतात. त्यामुळे मन धावायचं किंवा भरकटण्याचा प्रश्नच उरत नाही, कारण अध्यात्मामध्ये तुमची स्वतःची जाणीव पूर्णपणे तुम्हाला करवली जाते. त्याच्यामुळे त्याचा भटकण्याचा किंवा भरकटण्याचा मार्ग संपतो. मग आता ही सगळ्यांची मनं जी धावतायत त्यांना शांत करण्याचं किंवा ते विचार नियंत्रित करण्याचं काही तुम्ही आम्हाला अनुभूती करून द्याल का? हो, नक्की. 2 मिनिटासाठी आपण शांत बसूया आणि यामध्ये मी जे काही विचार तुम्हाला सांगत आहे तर फक्त तुम्ही स्वतःच्या मध्ये त्या विचारांना घोळत राहा आणि त्याला अनुभव करण्याचा, त्या गोष्टीला फील करायचा एक प्रयत्न करा.
फक्त 2 मिनिटासाठी सरळ बसायचंय. 2 मिनिटं डोळे बंद करून बसला तरी चालेल. ओम शांती.
शांती. हां तर दीदी, या बुद्धीच्या आरशापुढे आपण आम्हास अतिशय शांतीची, शक्तीची, एकाग्रतेची अनुभूती घडवली. आमचे दर्शक मित्र याचा नेहमीच सराव करतील आणि आम्हीही करूच, जेणेकरून आम्हाला आमचा मार्ग सहज आणि सुलभ होईल. त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. ओम शांती. वेळेअभावी आज आपण थांबत आहोत, पण पुढच्या भागामध्ये अशाच वेगवेगळ्या अनुभूती करण्यासाठी पुन्हा भेटूया. तर दर्शक मित्र हो, आज आपण पाहिलं की यशप्राप्तीसाठी अध्यात्म आपला मार्ग किती सहज आणि सुलभ करते. अतिशय सोप्या आणि सहज भाषेत दीदींनी आपल्याला सांगितलं की तुम्ही तुमचं मन शांत करू शकता. जेव्हा तुमचं मन शांत होतं तेव्हा एकाग्र होतं आणि एकाग्र झालं की अचूकपणे निर्णय सहज घेऊ शकतं. तर दीदींनी आपल्याला जी अनुभूती करवली ती तर आपण रोज करतच राहूया. पण यासारखेच अजून कुठले विषय आहेत किंवा कुठले पैलू आहेत की जे जीवनात आपल्याला यशप्राप्तीचा मार्ग सुलभ करतात, ते आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेऊया. तोपर्यंत नमस्कार. उंच भरारी येऊया